तुमच्या सगळ्यांसाठी एक गोष्ट शेअर करतोय की रामभाऊचा कालचा व्हिडिओ बघितला मी, म्हणजे आत्ता जस्ट नाव बघितला, म्हणजे हा व्हिडिओ पोस्ट करायचा होता त्याच्या आधी बघितला, म्हटलं ही क्लिप त्यामध्ये ऍड करून देऊया. तर ओम दादा स्वार्थी आहे कारण की तो 5 सीटर गाडी घेतोय. हो, मी स्वार्थी आहे, मी 5 सीटर घेतोय. मी आजीला खरं तर गावाकडे जास्त राहा वाटत नाही का आजी? तसं काही नाही, म्हणजे तुम्ही पुण्यात जास्त राहायचा विचार काय तुमचा मला ते सांगा ना. बाकी सगळेजण म्हणतात जालन्याला जायचं, तुम्ही का म्हणत नाही? पसरच काढून ठेवले या बायांनी. अय सरीला तिच्यावर नाही जात ती. परी फ्यूज हात जाई ना कोमल. तर हे बघा इकडे काय तयारी चालू आहे. हा बघा, आज नाही का आम्हाला जालन्याला जायचंय बघा. त्यासाठी बॅग पॅक चालू आहे सगळ्यांच्या. म्हणजे काय काय न्यायचं काय काय नाही हेच अजून यांना पत्ता नाहीये, कारण की तिकडे आमचं सामान खूप कमी ठेवलेलं आहे. नाही कोमल? मग आता कसं करणार? कसं करणार? आता हे परीचेच एवढे मोठे कपडे, बापरे 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 बापरे. हा ना, जे तर पिवळी बॅग पूर्ण भरावं लागणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त पण खूप सारे सामान जे आहे ते घ्यावं लागणार आहे. हो, काढा इकडे, अलीकडे घ्या, वरचं ते काढून घ्या पहिले. आणि घरातला खूप पसारा आता कमी होणार आहे कारण की आम्ही जालन्याला जातोय म्हणून. घ्या बाहेर, घ्या बॅग. हो बघतो ना, काढ घे इकडे. ही बॅग जी आहे ना कुठून आणलेली माहिती का मग तुला? नाही, दिल्लीवरून. कर, ठेव आडवी, तिला खोल. आणा पुसायला आणा बाबा, तुम्ही पुन्हा जालन्याला चालले मग काय. कोमलची मम्मी जी आहे ना ती चालले गेलेली आहे घरी. तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. आणि आज जे आहे ही पॅकिंग वगैरे करायला लागली, त्यामुळे म्हटलं चला थोडा व्हिडिओ घेऊया, तुमच्यासोबत शेअर करूया, कारण गौरी गणपतीचा खूप मस्त असा सण येतोय आपला आणि त्याच्यासाठी गावाकडे जायचं. बाकी रामभाऊ तर कालच चालले गेलेला आहे, त्याच्या व्हिडिओतून तुम्हाला ते कळालं असेल. आणि घरातला पसारा प्लीज इग्नोर करा, कारण की घरामध्ये खूप 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 पसारा आहे, ते आम्हाला कळतं आणि मला माहिती आहे पसारा खूप आहे, त्यामुळं सोडा विषय. किती ड्रेस घेते कोमल तुझे? किती ड्रेस घेते? हो का? पण साडी छान दिसते कोमल तुला. ही नाही, सगळ्याच साड्या छान दिसतात. काय वाटतंय मित्रांनो सांगा बरं. मला वाटतंय कोमलला साडीच घालायला पाहिजे, साडी नेसायला पाहिजे. तिकडे गेल्यावर आता 2-3 साड्या आणते चांगल्या. 2-3 नाही, 4-5. हो, ब्लाउज शिव मस्त. हो, साड्या लागतील ना कोमल. याच्यात काय आहे का ऑलरेडी? थोडं फार काहीतरी. इकडे मागे 4 बॅग. बरेच्या साड्या बाप्पा, सगळं गाव शोधलं परी साडी. काढते बाहेर आता. पांढरी ओढणी दिसली तुही? माझी नाही, मग रोहिणीची का? त्यात बघ काय पलीकडं काही नाही ना. चला भरा मग पटापट, चला बरं करा पटापट तयारी. चला आणि हळदी कुंकू. एवढं अवजड साडी घेऊन राहिली काय? ह्या 2 साड्या तुम्हाला माहिती असेल, ज्या आलटून पलटून कोमल घालत असते सणावारला. 30 साडी दिसते. ह्या साडीचं काय करू मी? हे खालच्या साडीचं काय करू? साखरपुड्याची साडी किती आयुष्यभर घालायची ही, झाले 4 वर्ष आता. काय घालन म्हणते काय नाही कोमल, शोभतं का तुला? चांगली दिसते ना.
कलर चांगला आहे. अगं सगळ्या साड्या चांगल्याच वाटतात पोरींना माहिती का. मग तुम्ही नवीन साड्या घेत ते तुम्ही म्हणतात ना जुन्या साड्या नेसा आणि जुन्या नेसल्यावर म्हणतात नवीन नेसा. मग काय बर चल पटापटा. आहे तुमची कोणती साडी? परी काल नेसली टाक. तुझी साडी घ्यायची का? दर. कोणता ड्रेस आहे तुझा? तसं टाकू नको, घडी घालून टाकायची. बाहेर ठेव, बाहेर ठेव. हा मम्मी घडी घालून टाकते. थांब जरा. चला आम्ही थोडी पॅकिंग करतो आणि मग तुम्हाला भेटतो. जालन्याला आवडते की जालना? बर बर लवकर आंघोळ करून घ्या. हा ती आईने साडी आणली काय? नमस्कार. नमस्कार कर कर. नमस्कार नमस्कार करा. चल कर नमस्कार. हे ऑलमोस्ट इथं पॅकिंग सगळी झालेली आहे. इकडे बॅग शोधणं चालू आहे यांच्या. जरा घ्यायला सगळा पसरच काढून ठेवला या बायांनी. अय सरीला तिच्यावर नाही जाती. परी परी फ्यूज हात जाई ना कोमल. काय खेळती परी? काय बोलती काय नाही. मला वाटतं तुम्ही काय करताय दोघी जणी? काय करताय तुम्ही? चला आवरलं का तुमचं? जायचं का मग आता? पॅक केले की नाही तुमचे तुकडे? महाकाल एक लुगडी निसून जाते, एक तिथंच सुरू हो का? 9 लुगडी माग गेली तेव्हा. बरं हे पण सगळं आवरून घ्यायचं आहे. पटापटा 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 लगेच निघायचं आहे. एक काढून घेणे चला. हा जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण एक काढून घेते हा ना. चल बाई. हा या बॅगीमध्ये सगळं सामान पॅक करायचं. पहा ऐकून आले ती हे बॅगेत पॅक करायचं. तुला मी नीट सांगायला इकडं वया नीट सांगायला लागलो. चल चल लवकर होय बाहेर. तर आता आपल्यासोबत आहे जालन्याचे एक्सपर्ट्स ज्यांचा जन्म जालन्यामध्ये झालेला आहे. अशा लोकांसोबत आम्ही तुम्हाला गाठभेट करून देत असतो. चला बोला काय तुमचं म्हणणं काय? समोर बघा समोर. तिकडे नाही इकडे समोर. बोला कधी जायचं जालन्याला? घ्या पहिले जवळ येऊ दे जरा. बघून घ्या पहिले नाक तोंड बघून घ्या. काय नमस्कार कर सगळ्यांना. नमस्कार कर. नमस्कार. चल हाय कर सगळ्यांना. हाय कर हाय कर हाय कर. चला बाय करा बाय करा. हा अरे 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 चिठ्ठीचा आवाज आला आम्हाला. चला बाय करा बाय करा. संवाददाता तुमच्यासोबत काहीच बोलणार नाही कारण की संवाददाता परेशान आहे. आणि परीची सायकल परी घ्यायची म्हणते पण ती शक्य नाही घेत. तिकडं सायकल घ्यायची काय? तुला सायकल आहे तिथे खेळायला? सायकल आहे, हत्ती आहे, स्कूटी आहे. ते बघा हे सामान भरणं चालू आहे. ताजी एवढं सामान घेऊन जायचं वापस कसं यायचं बाई? हा तुमच्या मागे बघ कसं करा सांगा बरं आता. जिथं तुम्ही तिथं मी. हा ना. हेलसिंकी हेलसिंकी सोड 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 सोड. हा तिला ब्लॉक करायचे बघा. हा दर ब्लॉक कर दर दर व्हिडिओ शूट कर तू. बोल सगळ्यांना कुठे चालली तू? नीट मी जालन्याला चालले.
कुठे चालली? जालन्याला. कोणाकोणासोबत चालली? नीट जरा सांग, नीट जरा. दादा, मम्मी, अजून मी, पप्पा. जालन्यात जाऊन तू काय करणार आहेस? शाळेत. कशासाठी चालली जालन्याला तू? महालक्ष्मीला. महालक्ष्मीला का? गणपतीला? गणपतीला. गणपती बाप्पाला चालली का? आणि तू काय खाणार आहेस? शंकरपाळी खाणार आहेस का? हा. अजून डोसा. डोसा पण खायचा काय? बरं. तुला काय खायचं रे चिंद्रा? मामाला नाही का ऋतूची लय आठवण येईल बघा. ऋतूची आठवण म्हणण्यापेक्षा तिथे राधामधला फोटो पाहिला आम्ही, आम्हाला आठवणच येईल तेव्हापासून. अरे सोड बटा कॅमेरा सोड की र. हा ना. अरे हे बघा खराब केलेलं त्यासाठी सॉरी बर का या पिऊना आणि परीनं. काम करू देत नाही काही नाही या पुरी. चल जाय घ्या आजीला. चाल बरं बाई. जा आजी माईकडे जा. जा माईकडे जा. घ्या 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 घ्या. तू असं घेऊ देते की मला? जा ना जा ना. बस झालं पिऊ, बस झालं ग. चला आम्ही काय करतो तुम्हाला 1-2 मिनिटात परत भेटतो. ठीक आहे चल बाय कर बेटा. 1 मिनिट बाय करा. बाय कर. बाय बाय. चल आई आवरलंय का तुझं? भाकरी टाकून घेते. किती वेळ लागल? हे भाकरी करते बघा आई. आणि का टाकलं वरण का? वरण. जालन्याला चालू तुला आनंद व्हायना नाही का? जीवाची घाण व्हायली आनंद काय? मी शुभलाला भेटीन. शुभलाला. बर आनंद कशाचा? हे पसरण्या झोपाचं खायचं प्यायचं. मग सणाला घरी जायचं नाही का? जायचं ना. मग आता काय करू? हे पसर तिथंच ठेवू आपण कोणता? नेहमी जायला. परत एवढी अडचण होत नाही मग न्यायची. डेली वापरायचं पसार न्यायला लागलीत ना. हा. मग तो कसा ठेवता येईल तिकडे? परत घेऊन परत घेऊन येऊ ना. तुमच्या सगळ्यांसाठी एक गोष्ट शेअर करतोय की रामभाऊचा कालचा व्हिडिओ बघितला मी. म्हणजे आत्ता जस्ट नाव बघितला. म्हणजे हा व्हिडिओ पोस्ट करायचा होता त्याच्या आधी बघितला. म्हटलं ही क्लिप त्यामध्ये ऍड करून देऊया. तर ओम दादा स्वार्थी आहे कारण की तो 5 सीटर गाडी घेतोय. हो मी स्वार्थी आहे. मी 5 सीटर घेतोय. मी फक्त माझ्यापुरता विचार करतोय. कारण की काय असतं ना मी सांगतोय जर कधी एखाद्या माणसाला एक गोष्ट आवडत असेल त्यासमोर त्याच्यापेक्षा कितीकही महागडी गोष्ट आणून टाकली तर ती त्याला आवडणार नाही. कारण की माझी आवडती गाडी आहे जी मला आवडती पहिल्यापासून आणि मला घ्यायची. त्यात 7 सीटर नाहीये. असेल तर कोणी मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा मग ती घेतोय मी 7 सीटर कशामुळे घेऊ? आणि आम्ही कुठं एवढं बाहेर फिरायला जातोय आणि आलो तरी चंद्रा गाडी आणि ही गाडी आहे. मग कशाला त्याच्या मागं लागायचं? आणि बघूया काय होतंय पुढे तर. आणि तुम्ही म्हणताय की मग जास्त सीटरवाली घ्यायची. उद्या परी पिहू आणि ऋतू ह्या सगळ्या जणी मोठे होणार. मग त्याविषयी क्रुझर वगैरे घेऊन टाकतो किंवा स्कूल बस घेतो. बाबा काय बोलताय काय नाही. जरा तोंडावर भान ठेवा. सगळ्या याच्यात तुमच्या लावा चालू. कमेंट सेक्शनवाले एवढ्या लावा करताना कमेंट करणारे लोक. आणि मी बोलतो ना तर त्यांच्या एवढं झोमतं तुम्हाला. म्हणजे जे लोक चांगल्या कमेंट करतात किंवा जे लोक कमेंट करते त्यांना नाही बोलतोय मी. जे लोकांना कमेंट करताय ना तशा त्यांना बोलतोय मी. त्यांना झोमणार आणि तेच माझ्या कमेंट सेक्शन मध्ये येऊन असं काही बोलणार. त्या रामचा काही विषय नाहीये. त्या रोहिणीचा काही विषय नाहीये. कोमलचा नाहीये. माझा नाहीये. आम्ही सगळेजण एकत्र राहतोय व्यवस्थित राहतोय. तुम्हाला काय एवढी मिरची लागते मला तेच समजत नाहीये. काहीच समजत नाहीये. लयच अवघड आहे बाबा. कोणाकडे लक्ष द्यावं आणि कोणाकडे नाही. पहिला प्रश्न तो तिकडे जालन्याला गेला. रोहिणी गेली की बाबा ते तिकडे राहा. कशामुळं? म्हणजे 90% लोकांना वाटतं की ओमची फॅमिली वेगळी राहिली पाहिजे रामची वेगळी राहिली पाहिजे. म्हणजे तुम्हाला व्हिडिओ वेगळे बघायला भेटतील. तसं कारण असं तुमच्या व्हिडिओसाठी आम्ही वेगळे राहावं का? काहीच समजत नाहीये. परत अजून एक रोहिणी चालल्या गेली इथून पुण्यावरून जालन्याला म्हणून ओमनं नाटक केलं अटॅक येण्याचं. असं मी कालच्याच व्हिडिओत सांगितलं. असा कोणताच माणूस नाहीये जो दवाखान्यात ICU मध्ये जाऊन ऍडमिट होईल
15-20 हजार जे काही खर्च होईल एवढा खर्च करेल किंवा सगळेजण परेशान होतील. कोणता येडा माणूस आहे नाटक करणारा आणि व्हिडिओसाठी? अहो व्हिडिओला तेवढे व्ह्यूज सुद्धा जात नाही, तेवढी इन्कम सुद्धा होत नाही, एवढा खर्च करावं का व्हिडिओसाठी? काय बोलताय राव, जरा तोंडावर भान ठेवा. बाकी दुसरं काही मला म्हणायचं नाहीये. आणि हो, तुम्ही किती काही माझ्यासोबत अडथळे आणले किंवा कितीही टोमणे मारून सांगितलं की ओम्या असा, ओम्या तसा, ओम्या हे, ओम्या ते, पण ओम्या घेणार आहे 5 सीटरच. कारण की आमची पूर्ण फॅमिली कधीच बाहेर फिरायला जात नाही. तुम्ही कधी बघितलेलं आहे का की ओम दादाची सगळी फॅमिली बाहेर आलेली आहे? कधी रोहिणीच्या अंगात येतंय, कधी रामभाऊच्या अंगात येतंय, कधी आमची आजी आणते अंगात, कधी दादा आणते, कधी आई आणते, सगळेजण अंगात आणते. मी कुठं जायचं म्हटलं तर कुठं जेवायला जायचं असेल, कुठं बाहेर जायचं असेल, आणि ठीक आहे कुठं जायचं असेल तर आम्ही आमचं ऍडजस्ट करून घेऊ. तो प्रॉब्लेम मला होणार आहे, त्यामुळे ते टेन्शन माझ्यावर टाकून द्या. तुम्ही नका लोड घेऊ. तुम्ही लोड घेणार तर तुम्हाला त्रास होणार. आणि वेगळं करण्याचा विचार असेल तर सोडून द्या, ती गोष्ट शक्य नाहीये. झाली तर तुमच्या मनासारखं होईल. बघूया पुढे काय होते. तर चला. हे बघा नुसतं भांडणं करतात. हे बघा एखाद्या मोसंबीसाठी भांडणं चालले. दे गण घे. हे बघ नुसतं लढाया करता, लढाया. मला पाहिजे, मला पाहिजे. काय काय अय काय तू एवढी मोठी झाली भांडणं करायला? तुला एवढं समजायला लागलं का आता? हा आता चालता बी यायला लागलं बरं मित्रांनो. दरवाजा उघडा दिसला कशी पळाली पा. चला द्या लवकर वाढून, चला बरं. झालंच नाही अजून यांचं. नाही तर काय ले कानातली घातलाय तू गावाकडे चालली म्हणून. कोमल तू बी कानातले गंठन बापरे बा. नाही मग ती रोहिणी तिकडे खुश आहे माहेरी. माहेर किती असतो काय बोलतो काय तू गेली नाही माहेरी कोमल? दरवेळेस जायचा माणूस तेच म्हणतोय मी, माहेरी जायचंच नाही कोमल. जाईल मी कधी? दिवाळीला. दिवाळीला बँकेत आता दिवाळी तेव्हा मी तुम्ही नाही म्हणतो तू घ्यायला कोणी येईल मग? गंभीर बाहेर नाही ना सोबत घेऊन टाका. माझा भाऊ याच्यातली चला मंडळी, गिठोडे 12 वाजून गेलेत. केव्हा वाढता तुम्ही? अजून मटकी पण राहिली यांची. सगळंच बाकी आहे. थोडं 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 पसारा बघता घरामध्ये खूप सारा झालाय. आजीबाई पण इकडे डब्बा भरून घेते त्यांचा. हे बघा. आणि इकडे ही बॅग भरलेले आहेत. इकडे 1-2 ही एक बॅग. म्हणजे आज रात्री पूर्ण घर खाली होऊन जाणार आहे. आणि आम्ही जे आहे जालन्याला पोहोचणार आहे सकाळी. तर उद्याचा व्हिडिओ तसा तुमच्याजवळ येईलच जालन्याचा. रामा चालला गेला आधी, कारण की त्याला ऋतूची आणि रोहिणीची जास्त आठवण येत होती म्हणून तो आधीच चालला गेला. आता आम्ही जाणार आहे. बघू काय होतंय. तर मला 1-2 व्हिडिओज घ्यायचे आज दिवसभरात. सगळं तेच काम आहे मला. इकडची व्हिडिओ इकडंच फिनिश करून तिकडं 15 दिवस आरामाला जाणार आहे. तर बघू. तिकीट वगैरे काढले. तिकीट आम्हाला स्वस्त भेटतं तिथे. म्हणजे कात्रज चौकातून जी गाडी जाते ना तिथे स्वस्त भेटतात. तर जवळपास 450 रुपयापर्यंत तिकीट भेटलंय मला एक. तर तुम्हाला सांगा कसं वाटतं, म्हणजे पुरलंय कधी सांगा. आजी कसले डबे भरताय आजी? सगळं कुकूच्या हळदी दोरा आजीबाईचे डबे बाबा. औषध घेतले का जी? होरी बाबा औषध घ्यायला लागतो. सगळं सोबत घ्या. हो औषध घ्यायला लागतो बाबा आधी. काय परत तुम्ही आजारी पडसाल. मी औषध घेईन. हो औषध घेईन. शिष्य आजीला खरं तर गावाकडे जास्त राहा वाटत नाही का आजी? तसं काही नाही. म्हणजे तुम्ही पुण्यात जास्त राहायचा विचार काय तुमचा मला ते सांगा ना. बाकी सगळेजण म्हणतात जालन्यात राहायचं, तुम्ही का म्हणत नाहीये? जालना आपलं घरच आहे बरोबर. मग तुम्ही इकडे राहायचं जास्त 8 तास का करता? तुमचं सोयीला तसं करा नाही का? एवढं आहे. जसं सोयीला लागेल तसं करायचा प्रयत्न चालूच आहे नाही का? चला इकडे सुदर्शन तू येतोय जालन्याला? सुदर्शन पण येतोय जालन्याला का? हा जालन्याला येतोय ना. तो उद्या येणार आहे. मी उद्या येणार आहे. आज नाही जमत मला. मैं चलाऊंगा.
तुम्हाला तर मी माझ्या व्हिडिओतून सांगितलेलं जे मला प्रॉब्लेम काय झालाय, घरून फोन आलाय, घरात आमच्या सगळं पाणी शिरलंय म्हणून. बाप्पा माझे नवीन गहू बिहू आता सगळे ते सध्या टेन्शनचे काम आहे. आजीनं आईनं पाहिलं की त्यांचा वेगळा ताण राहणार आहे. बघू आता उद्या काय होतं घरी गेल्या. तेच ना. नास्ती तू त्या मोसमीसाठी भांडण झाली गावाची. तिकडे फेकली मी तिकडून आली. हा मग ती घ्यायची म्हणते मी तर पाहिजे म्हणते. हे बघ किती हुशार झाली. मोबाईल बघितल्याने डोळे खराब होते म्हणे आणि किंडर जॉय खाल्लं की खोकला येतो म्हणे. हाव का हो आता किंडर जॉय नाही खायचं आता. हा हुशार बाळा झाला ना तू. आणि आज मी यांना पाणीपुरी खाऊ घालणार आहे. बापरे. हो पुण्याची शेवटची पाणीपुरी 15 दिवसात, म्हणजे 15 दिवस त्यांना काही भेटणार नाही इथं. खायची पाणीपुरी. वा वा वा. पाणीपुरी म्हटलं की सगळं माफ आहे. आणि सुदर्शन आज जेवण करण्यासाठी आलेला आहे. नाही रे जेवण नाही. मी तो समोर आले रे बाबा पोहे पोळ्या करताय तुझ्यासाठी. तू समोर खाल्ले नाही. जाऊ त्यात 2 घास खायचं. काय करणार नाही का. काय करसान काय करसान काय करसान तुम्ही. मी ना सांगितलं ना तुम्हाला. कोण बोलतं असं बरी. कोण बोलतं असं. हृदय काय म्हणतो. हा तर चला आता मी काय करतो व्हिडिओचं एंड करतो. यो चल बाय कर बेटा. चल इकडे बाय करा. बाय करा. बाय बाय कर बाय कर बाय उद्या आम्ही जालन्याच्या घरात भेटू तुम्हाला काय. बाय. उद्या म्हणजे परवा दिवशी भेटू काय, कारण की उद्या माझा व्हिडिओ जरा शूट होईल इकडचा आणि मी परवा दिवशी तुम्हाला जालन्याच्या घरात भेटू. परी चल बाय कर. इकडे पाहून नाही करत का तू. मोदक खाल्ले कसे चालते का. चांगली नाही लागत. चांगले नाही लागत तुला नाही. खरंच. काय कशी बोलती. हा 3 मोदक खाल्ले 3 आणि किती खाल्ले. 3 खाऊन चांगले नाही लागत. पोट भरल्यावर तसंच आहे भाऊ. काल मनच भरून गेलं. हो. एवढे मोदक 3 नाही काल तुटून पडल्या त्या मोदक वर त्या. मी तुटून खाल्ल्या होत्या. हा ना सानू ना तू. मोदक चांगलं लागत नाही म्हणते ती. ते काय असे बनले होते असे हिरवे. हिरो झालते का. चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय. हां तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटेल तुम्हाला उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय कर. असं बाय बाय असं बाय बाय. बाबा